हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ तुषार, आय एम काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट अँड आज मी आलो शिवशक्ती ऑटोमोबाईल्स. माझे मित्र यश, यांना मी असे काही मेंटल हेल्थचे प्रश्न विचारणार आहोत जे तुम्हाला कामी येईल. यांनी दिवसभर गॅरेजमध्ये सर्व्हिस देत असते, गाडी दुरुस्त करत असते. तर असे एक दोन प्रश्न जे तुम्हाला मदतीन मला पण. तर माझा प्रश्न असा की पहिला की जे तुम्ही दिवसभरात गाडी रिपेअर करता आणि जे पण तुम्हाला अलग अलग लोकांचं स्ट्रेस तुमच्यावर प्रेशर करता, त्याच्याने तुमच्या मेंटल हेल्थवर काय फरक पडतो? फरक तर तसा एकदम आता स्ट्रॉंग झाला आहे माणूस. पण सुरुवातीला जेव्हा आपण चालू केलं होतं तेव्हा खूप चिडचिड, वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर येणं, त्यांच्यासोबत बोलणं, हे हळूहळू हँडल करता करता आता होत आहे. नाहीतर सुरुवातीला कसं पूर्ण डोकं दुखून जायचं, प्रत्येकाला कसं उत्तर द्यायचं, काय द्यायचं. कोण आपल्याला डायरेक्ट चिडून आपल्या अंगावर येतो, कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, नाही होत. ते सगळं मेंटेन करणं, ते हळूहळू आपण जेव्हा व्यवहारात घुसतो तेव्हा ते कळायला लागतं. आणि हा एक एक्सपिरियन्सचा भाग असतो, ते हळूहळू आपल्याला येत असतं. आणि दुसरा प्रश्न की असा की एवढं जे स्ट्रेस आहे आणि जे तुम्हाला लोक हे करतात ते करतात आणि स्वतःचा पण स्ट्रेस आहे, तर याला तुम्ही स्वतः कशी काय हँडल करता? काही टेक्निक? एक म्हणजे आपलं फिजिक जे राहते ते ओके करायचं, जिम करायचं, ग्राउंड करायचं. दुसरं मंदिर, देवाचे दर्शन घ्यायचे आणि रोजचा आपला कारभार चालू द्यायचा. याच्याने तुमचा मेंटल हेल्थ पूर्ण बढ्या होतं. मेन म्हणजे आपण फिजिकल जेवढं वर्क करतो त्यामुळे आपल्याला थोडं शांतता, आपलं शरीर जे आहे ते ॲक्टिव्ह राहतं, त्यामुळे आपल्या मेंटल हेल्थला थोडा सपोर्ट मिळतो. तर माझे मित्र यश यांनी सांगितलं आहे की प्रेयर करायची आणि फिजिकल वर्कआउट करायचं, mental health चांगला राहणार. ना. तर हे तुम्ही पण करून पहा आणि थँक्यू. शेअर करा, लाईक करा.